लोकांच्या मध्ये ते आसक्ती जास्त अडकत नाहीत. कोण? जे वैष्णव आहेत ते बरं का. जे वैष्णव नाहीत ना, हा मग त्यांना लोकांतर लागतो, भरपूर लोक लागतात, संपर्क भरपूर लागतो, जास्त लोकांमध्ये कीर्ती मान सगळं लागतं. पण वैष्णव असतो तो लोकाला जास्त मान देत बसत नाही. का? कारण त्या वैष्णवाला माहीत आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतही काळे. हे जन सोपं नाही. हा दिसतं तेवढं चांगलं नाही बरं का. बाप आणि मुलगा रस्त्यानं चालले होते, उन्हाळ्याचे दिवस होते, आणि त्यांनी सोबत असणारा एक बाजारातून गाढव घेतला कामाकरता. चला म्हणे, निघाले. आणि मग ते गाढव महाग हळूहळू हळू यायला लागलं. किती जण झाले आता? लक्ष देऊन ऐका बरं का. झोपी जाऊन ऐकलं तरी चालेल, पण ऐका तुम्ही. मग ती घोडा गाढव मागं यायला लागला. येत असताना मला ते वट्ट्यावर कट्ट्यावर बसलेले ते काही कुचरवट्ट्यावर बसले होते. आता कुचरवट्टा कोणता? सगळ्या गावात असतो का? सगळ्या गावात नाही. मग कोण्या कोण्या गावात असतो? मग वट्टाच असतो का? नाही नाही. मग वरी बसणारे कुचर असतात. विठाला 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 विठाला, हो सगळ्या गावचं धुणं धुतात ते. मग ते तसे बसलेले, आणि हे रस्त्यानं तिघं चालले. जात असताना त्याच्यात बसलेले काय म्हणायला लागले, अरे हे दोघं काय मूर्ख आहेत रे. हा किती ऊन चाललंय, पाये पोळायला लागलेत, आणि आयतं गाढव आहे. त्या गाढवावर बसायचं सोडून देऊन हे खुशाल पायी चालायला लागलेत. त्या दोघाला युक्ती पटली. ते म्हणले, अरे आपण दोघंही बसू. बसले दोघं जण, चालले हळूहळू हळूहळू. पुढं गेल्यानंतर पुढची लगेच म्हणायला लागले, अरे यांना काही कळतं का नाही, शाने सुरते आहेत, माणसं आहेत ना, माणुसकी नावाची काही चीज यांच्या अंतःकरणात आहे का नाही. त्या बिचाऱ्या गाढवावर किती दोघांनी बाप बेटे दोघं खुशाल बसले. ते गाढव पार माराय टेकलं म्हणून. मग हे पुढं गेले. ते म्हणले, हे मी उतरतो तू बैस म्हणे. पोराला बसविलं गाढव, आणि हे आपला चालायला लागला बाप. थोडं अंतर पुढं गेलं की पुन्हा लोक पुढल्या चौकातले म्हणायला लागले, अरे 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 या मुलाला काही कळायला पाहिजे, तरणा बाण मुलगा आहे, आणि बापाला पायी चालवायला लागला, आणि स्वतः मात्र खुशाल वरी बसलाय म्हणे. याला कळतं का नाही काही. पुढं गेल्यानंतर मग मुलगा उतरला, आणि कोण बसलं? बाप बसला. आणि मग लगे पुढच्या चौकातले म्हणायला लागले, अरे बापाला कळायला पाहिजे, पोरग किती भारी काय, आणि खुशाल मात्र वरी बसलाय म्हणे. या दोघाला रागच आला. यांनी बरोबर त्या गाढवाला महाराज उलटच टांगलं, आणि लाकडाला महाराज हे पुढचे पाय मागचे पाय बांधले. दोघांनी महाराज दोघाच्या खांद्यावर गाढव घेतला, उचलला गाढव, आणि लागले चालायला. मग पुढच्या चौकातले म्हणायला लागले, अरे हे मधला तर गाढव आहेच आहे, पण मागचे पुढचे दोन्ही गाढव दिसायला लागले. विठाला 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 विठाला. गाथ्यामध्ये एक अभंग आहे, तुम्ही बघा कधी जर गाथा काढला ना, ऐसा हा लौकिक कदा राखवे ना. हा अभंग बघा. त्या अभंगामध्ये महाराज तुम्ही कसंही जगा, माणसं नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे राहत नाहीत. हा लग्न करू जाता म्हणती हा मातला, न करता म्हणती नपुंसक. लग्न करायचंय लय माजलंय म्हणतात, आणि लग्न करायचं नाही म्हणले की हे नपुंसक आहे. आणखीन सांगू, एखाद्याच्या जर घरी तुम्ही पुन्हा 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 जायला लागले का, येता जाता घर बुडविले, यानं तर येऊन जाऊन आमचं घर बुडवलं म्हणतात. आणि तुम्ही जर त्यांच्या घरी गेलेच नाही, हे लय अहंकारी आहे. शेजारच्या घराकडून कट मारतो पण आमच्याकडे येत. तुम्ही काही वागा कसंही वागा, नावं ठेवल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून त्याच अभंगात शेवटी तुकोबाऱ्यांनी सांगितलं, बाबांनो तुम्हाला भक्ती करायच्या ना, मग तुम्ही एकच करा, या लोकाचा त्याग करा. तुका म्हणे आता एका वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. म्हणून जो वैष्णव असतो त्याला तनही आवडत नाही, धनही आवडत नाही, आणि जनही आवडत नाही. ज्ञानेश्वर माऊली